नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कोहळ्याची आंबट शाक तयार करूया. आंबट शाक म्हणजे एक प्रकारची आमटी. चला तर आता अधिक वेळ न दवडता आपण आंबट शाक तयार करूया. हा कोहळा मी चिरून घेतला आहे. या कोहळ्याच्या बिया तुम्ही मातीमध्ये पेरू शकता. कोहळ्याची साले काढून याप्रमाणे कोहळा चिरून घ्यायचा आहे. या कोहळ्याच्या फोडी आता मी छानशा धुवून घेतल्या आहेत. आता या भांड्यामध्ये या फोडी घालते. फोडी बुडतील इतकं थंड पाणी किंवा गरम पाणी घालूया. तीन मोठे चमचे आमचूर पावडर घालते. याऐवजी तुम्ही वाटण तयार करताना चिंच घालू शकता किंवा आमटी तयार झाल्यावर अर्धा ते 1 ग्लास ताजे ताक घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालते. ही आंबट शाक तयार करताना खास करून ताकाचा उपयोग केला जातो. पण ज्यांना ताक आवडत नाही ते चिंच किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतात. 2 वाट्या ओले खोबरे खवून घेतले आहे. थोडीशी कडीलिंबाची पाने, 15 ते 20 लवंगी मिरच्या, 2 चमचे जिरे आणि 2 मोठे चमचे तांदूळ घेतले आहे. आता हे सगळे साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक वाटूया. हे वाटताना अगदी थोडेसे पाणी घातले आहे. आता आपले वाटण तयार आहे. कोहळ्याच्या फोडी लवकर शिजतात. हे बघा, आता या कोहळ्याच्या फोडी छानशा अशा शिजल्या आहेत. आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया. ही आंबट शाक अगदी दाटसर किंवा अगदी पातळ अशी करू नका. मध्यम प्रमाणात ठेवा. ही आंबट शाक अगदी तिखट अशी करत नाहीत. आता या आमटीला आपण 5 मिनिटे चांगले उकळूया. ही आंबट शाक तुम्ही भातासोबत वाढू शकता. ही चवीला मस्तच लागते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आंबट शाक आता चांगली उकळत आहे. फोडणी मी तयार केली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, थोडीशी कडीलिंबाची पाने आणि 1 सुकी मिरची. ही आमटी चांगली उकळल्यावर गॅस बंद करून यावर आपण फोडणी घालूया. आता आपली आंबट शाक तयार आहे. आजची सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.